ते कुठं आहे ग काळजी करू नकोस थांब तुला अंगारा भरून देतोय जय अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र कुमार मनोज कुमार शाहरुख खान सलमान खान करून टाका सगळी घरातली घाण गॅदरिंगचा कार्यक्रम झाला आणि आता इथं मॅडमने फोटो काढण्यासाठी थांबवलंय मुलींना ग्रुप आणि मॅडम संग पण फोटो काढत डान्स झाला आणि आता चाललंय घरी. ते का तसं केलंय कसं दिसतंय पिन काढ तिथली. राधूच्या आमची लय घाई गडबड उठली बघा. 9:30ला दुकानात गेलो. घरनं निघताना साड्या आणाय जाताना मॅडमचा कॉल आला. मग दुकानातच साडी घातली आणि मग ह्यांनी इथं शाळेमध्ये सोडवलं. भूक लागली. शाळेतला कार्यक्रम झाला आणि आम्ही आलो घरी. ह्यांना फोन केला, ह्यांनी बाहेर होतं. ताईंसंग आलो आम्ही, राधू मी आणि ह्यांची मुलगी दुसऱ्या ताईंच्या गाडीवरती. तर बघा आमची एवढी धावपळ झाली काय सांगावं तुम्हाला. मॅडमचं फोन साड्या आणा ह्यांनी गेलं 9:30 वाजता. दुकानात पण फोन लवकर आणा तिला. मानवी पण उशिरा गेली आणि हे पण मग गाणं जरा पुढं ढकललं. बाकीचं घेतलं आहे ना तर. आणि मी ह्यांना फोन करते घरी बसून आणि महाग लागलो आता ह्यांच्या साड्या आणा. मलाच यायचं आहे त्याला 2 सप्ताह लावलं शाळेत लावलं काय सांगू तुम्हाला. नाही तर मी पण ह्यांच्याबरोबर जाणार होते. मग ह्यांना मॅसेज टाकला दुकानात ह्याला साडी घाला आणि मॅडमजवळ सोडा. ह्यांनी मॅसेज काय बघितलं नाही पण त्यांनी मनाने डोकं चालवलं. दुकानात साडी घातली. कुणी घातली तुला? ताई होत्या ना त्या का मुलगी होती? तिथे एक नाही असं 2 बाया होत्या आणि ते टिप मारत होत्या. त्या टायमिंगला मला त्यांनी एक काकू होते त्यांनी मला साडी घातली आणि त्यांनी मला 2 पिना दिल्या पण एक रबर दिली. आणि आंबाडा पण कस काय सुटला तिथं काय माहिती. साडीच्या दुकानात गेला त्यांनी आंबाडा पण घातला परत. कस काय सुटला होता? लय फास्ट मध्ये गेलो होतो. मग तिथंच आवरलं. बाकीचा मेकअप तर घरीच केलता. मेकअप म्हणजे काय आपलं सगळं साधं सिंपल. सामानच नव्हतं इतकं घाई का नाही सुचत नव्हतं. घरात आपला साधा सिंपल रोजच्या प्रमाणे मेकअप केला आणि तिला लावलं साडी घालून. आणि ह्यांनी मला परत न्यायला आलं. मला म्हटलं मी सोडतो तुला घे व्हिडिओ हे घेशील. मला ह्यांनी सोडवलं. तर चला आता धुणं भांडी करून घेते आणि ह्या ताईंच्या मुलीचा बर्थडे या करते संध्याकाळी. ह्यांच्या पण घरी जायचंय. जानूचं ना जानूचं ती घरी या ह्यांच्या मुली पण घरी. तर या साडीला 1200 रुपये घेतलं आडी नडीला. महत्वाची होती बघा टायमाला. तर काहीच परवडली नाही साडी. नाही ना परवडली तर. त्याला डिझाईन पण नाही काय नाही पण टायमाला भेटली एवढं. 700-800 रुपयाला झालं साडीला. शिवून अशी 500 रुपयाला भेटते घरातली साडी देऊ. लय महाग भेटली. मॅडमचं पण होतं त्याच्यामुळं घेतले ह्यांनी पटकन आणि शाळेत लावली. तर मस्त झालं बघा गाणं. आणि दुर्गा मला वैताग देत होती त्यात अजून. तर चला काढ राजू साडी घाल दुसरा ड्रेस. ह्यांना ताईंना फोन येतात बघा.
पहिल्यांदा ओहला दुर्गाला घेऊन ताईंच्या घरी गेले मी. तर ह्या काय घरी नव्हत्या आणि ह्या गेल्या त्या कपडे आणायला. मग मी काय केलं, म्हणलं चला मला साडी बदलायची. तरी मग त्या नक्की सांगा बरं का, खरं सांगा, खरं साडी बदलायची का राधूला ड्रेस घ्यायचा का? म्हणलं हा. ह्यांना फसवून आणलं. ह्यांच्याच घरी गेले आणि ह्यांनाच घेऊन आले. गिफ्ट देणार तर माझ्या चॉईसने चालले बघा, त्यांच्या चॉईसने घेतलंय. म्हणलं त्या ज्याची त्याचं माहित असते आवड, गळ्यातलं घ्यावं म्हणलं जरा. तर आज आहे जानूचा बर्थडे, तर तिच्यासाठी बघा हे तुम्ही गळ्यातलं घेतलंय. ह्यांनी मला म्हणलं होतं बाहुले घे, पण मी काय बाहुले घेतलं नाही. तिची बहीण म्हणली ती बाहुली मेकअपचं सामान काही ठेवत नाही. मी एक कंपॉस घेतलं, म्हणजे त्यातलं सामान घेतलंय आणि गळ्यातलं मस्त असं गळ्यातलं 180. तर दुर्गाला घेऊन आले मी बघा. बोलव्याचं ते 180 असेल. लावते की थांब लावते की त्याला त्यांना सुट्टी. काल राधूच्या शाळेमध्ये डान्स होता, डान्स पण केला मस्त असा, फोटो पण काढलं. परत घरी आल्यानंतर जेवण हे केलं, मैत्रिणीच्या घरी गेली, तिकडं बड्डेला पण गेलतो बघा गौरीच्या, आणि तिला गिफ्ट हे घेऊन गेलो आम्ही जानूच्या ना. हां, मग बड्डेवरून आलो, जेवण केलं, तिथंच बिर्याणी केलती. काय जानू म्हणत होती दीदीला राधे असू दे. तर मग बड्डेवरून आलो, परत आराम केला. आज होतं मोठ्या मुलींचं गॅदरिंग, ह्याला काय लावलं नाही. हां, मग राधू पप्पा थांबलं नव्हतं आहे का नाही. राधू शाळेतनं आल्या म्हणत होती पप्पा थांबलं नाहीत, लगेच गेलं निघून माझं गाणं यायच्या टायमाला. तसं पण थांबलंच नव्हतं पप्पा, लगेच माघारी गेलं, तर काम होतं म्हणून. तिला वाटत होतं पप्पांनी थांबाव. जातानाच म्हणले होते पप्पा माझं गाणं बघा यायचं, थांबायचं आहे का नाही राधा. आता ओमच्या गॅदरिंगला थांबणार. कुठलं तर रोजची त्यांची धावपळ. थांबतात का पप्पा? नाहीत ना. मी होते की मग परत मी आली की मागणं. तू का आली? मला पप्पाने सोडवलं, मी नको म्हणलं होतं आधी तुला सोडवा म्हणलं, हे जर नीटनाटकं करा, हिला साडी घालून दुकानात पाठवा. तुला तिथं साडी घेतली. मग पप्पाला का नाही सांगशील की थांबा म्हणलं होतं की मला पप्पा एवढं पण म्हणलं मी राधूच्या गाण्यापर्यंत माघारी येतो, पण पप्पा आलंच नाही. तिथं एक जण आलती पार्टी, तिकडं दाखवायला गेली तर जागा. त्याच्यामुळे मग पप्पाला उशीर झाला, नाहीत आला. असू दे, त्यात काय एवढं. मस्त तुला वाटत होतं पण नाहीत आलं, काय करायचं. टायमिंग बघू की जातात का. टाइमच भेटत नाही पप्पाला, कधी येणार ममच्या ह्याला. तुझं गॅदरिंग कधी र डान्स ह्याला तर काहीच माहित नाही, तरी म्हणते उद्या. आता आपला होता रात्री खोकत होता, डोकं दुखत होता. 2 तारखेला वे. मग त्याला शाळेत लावला नाही, तापला होता. ह्यांनी म्हणलं नको लाव शाळेत. ही सगळी पावरुशी गँग आहे बर का. शेंगदाणा खात्यात, हातपाय धुवून, दात घासून भाजलेलं सगळ्यांनी घासलं. त्या माट्याने दात नाहीत घासलं, खातंय तसं. आज मी केली वांग्याची भाजी बघा. तर थोडीच केली, ह्यांनी काय जेवण करायला येत नाहीत, दूध भाकरी खाऊन गेल्या. तर चला आता मी घेते आवरून. आज शनिवार, देवाला पण जायचं संध्याकाळी. ह्यांनीच जातात, येत नाहीत लवकर, आम्हाला घेऊन जात नाहीत. त्यांचं ते जातात तिकडलं तिकडं काम करून. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून.